एक्झाम्पल नंबर 7 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 5. 7, 8 आणि 9 तीनच एक्झाम्पल या ठिकाणी आपले राहिलेले की या याच्यामध्ये आपण पूर्ण करू. काय दिलेले आहे? इन द फिगर सेगमेंट ए बी इज पॅरलल टू पी क्यू. ए बी पी क्यू ला पॅरलल दिलेले अँड सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ पी क्यू हे पण दिलेले आहे आपल्याला. नेक्स्ट सेगमेंट ए सी इज पॅरलल टू पी आर अँड ऑल्सो ए सी इज कॉन्ग्रुएंट विथ पी आर. Then we have to prove that segment BC ही BC QR ला पॅरलल आहे आणि BC आणि QR एकरूप आहेत असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायला सांगितलेलं आहे. आता हे सिद्ध करत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे समजा जर मी ए बी क्यू पी हा जर क्वाड्रिलॅटरल घेतला तर हा या ठिकाणी बाय डेफिनेशन समोरासमोरच्या बाजू पॅरलल आणि एकरूप असल्यामुळे हा या ठिकाणी पॅरललोग्राम होतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला की याच्या राहिलेल्या दुसऱ्या बाजू या ठिकाणी काय असल्या पाहिजेत? पॅरलल आणि एकरूप असल्या पाहिजेत. म्हणजे पहिल्या क्वाड्रिलॅटरलवरून एक इक्वेशन आपल्याला मिळेल की AP इज पॅरलल टू BQ. त्याचप्रमाणे AP इज कॉन्ग्रुएंट विथ BQ. नेक्स्ट दुसरा पॅरललोग्राम मी जो घेणार आहे तो ACRP हा घेणार आहोत. याच्यामध्ये मला काय दिलेलं आहे या ठिकाणी की AC इज पॅरलल टू PR एज वेल एज इट इज कॉन्ग्रुएंट. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? ही बाजू परत AP ही बाजू आणि ही बाजू CR ला या ठिकाणी एकरूप आणि पॅरलल होणार आहे. म्हणजे ही बाजू दोन झाली. म्हणजेच मला काय सांगता येईल या ठिकाणी BQ इज पॅरलल टू CR फ्रॉम 1 and 2. जर BQ इज पॅरलल टू CR असेल आणि BQ इज कॉन्ग्रुएंट विथ CR असेल तर बाय डेफिनेशन ऑफ क्वाड्रिलॅटरल और पॅरललोग्राम BCRQ इज अ पॅरललोग्राम. आणि हा जर पॅरललोग्राम असेल तर याची दुसरी बाजू BC आणि QR एकमेकांना पॅरलल आणि एकरूप असल्याच पाहिजेत. अशा पद्धतीने या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ द डेफिनेशन ऑफ द पॅरललोग्राम हे प्रूफ आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन in point of view of examination. So let us consider the example. So in a triangle ABQP we have given that segment AB is parallel to segment PQ as well as segment AB is congruent with सेगमेंट PQ पॅरलल आणि एकरूप दिलेले आहे. सो बाय डेफिनेशन ऑफ पॅरललोग्राम इफ वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट देन अदर पेअर इज ऑल्सो देन इट इज अ पॅरललोग्राम. सो अ quadrilateral is a parallelogram if a pair of opposite side is parallel and congruent. आणि तसंच वर परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं क्वाड्रिलॅटरल ABQP is a parallelogram. आणि हा जर पॅरललोग्राम असेल तर ऑटोमॅटिकली दुसरी बाजू त्या पॅरललोग्रामची, कारण आपण एकच बाजू कन्सिडर केलेली आहे AB आणि PQ, तर AP इज पॅरलल टू BQ. सो सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट BQ, इक्वेशन नंबर 1, and segment AP is congruent with segment BQ, इक्वेशन नंबर 2. कारण एक बाजू पॅरलल असल्यामुळे ऑटोमॅटिकली दुसरी बाजू सुद्धा या ठिकाणी पॅरलल आली. अपोजिट साइड्स ऑफ द पॅरललोग्राम आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. अपोजिट शॉर्ट मध्ये लिहितोय साइड्स ऑफ पॅरललोग्राम आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट ह्या दोन्हीचा आधार. सिमिलरली इन अ क्वाड्रिलॅटरल कुठला ACRP it is given that
काय दिलेलं आहे आपल्याला? सेगमेंट AC is congruent with segment parallel with segment PR and segment AC is congruent with segment PR. बघा तेच लिहिलंय का मी. Segment AC is parallel to PR and segment AC is congruent with PR. आता याच्यामुळे काय झालं? परत a quadrilateral is a parallelogram if a pair of opposite side is parallel and congruent. त्यामुळे ते लिहायचं. ते लिहिल्यानंतर काय झालं? परत कुठला हे घेतलंय आपण? पॅरलेलोग्राम घेतलेला आहे ACRP. त्यामुळे इथं ABQP तो या ठिकाणी पॅरलेलोग्राम दाखवला क्वाड्रिलॅटरल. इथं ACRP घेतोय तो पॅरलल या ठिकाणी दाखवणार आहोत. सो नेक्स्ट लाईन या ठिकाणी याच्यामुळे काय झालं की अ क्वाड्रिलॅटरल परत हेच लिहायचंय शॉर्ट मध्ये लिहितोय मी. इज अ पॅरलल if a pair of opposite side is parallel and congruent and therefore quadrilateral ACRP is parallel. आता आपल्याला एक बाजू झाली याचाच अर्थ दुसरी बाजू पण या ठिकाणी मिळायला पाहिजे. मग आता AC आणि PR चा विचार झाला म्हणजे AP is parallel to CR. Therefore segment AP is parallel to segment CR, equation number 3, and segment AP is congruent with segment CR, equation number 4. आता नीट लक्ष द्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कडे. इक्वेशन 1 मध्ये काय लिहिलेले आहे? AP is तेच लिहायचं बरं का. परत मी सांगितलेलं इथं अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. त्यामुळे मी इथं नुसता कंस करतोय, तुम्ही इथं लिहून टाका अपोजिट साइड्स. बाकी सगळं तुम्ही लिहा कारण माझ्याकडे जागेचा प्रॉब्लेम आहे. सो AP is parallel to BQ म्हणजे आता काय लिहिलं आपण? AP is parallel to BQ याला पॅरलल देतात. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय लिहिलेलं आहे? AP is parallel to CR म्हणजे जर AP BQ ला पॅरलल असेल, AP CR ला पॅरलल असेल तर BQ आणि CR एकमेकांना पॅरलल असल्याच पाहिजे. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 सेगमेंट AP चा आता विषय संपला. सो BQ सेगमेंट BQ is parallel to segment CR. Equation number 1, 2, 3, 4, 5. त्याच्यानंतर काय झालं? परत आपण काय लिहिलेलं आहे की AP is congruent with BQ आणि AP is congruent with CR. दोन्ही बाजूचे AP म्हणजेच काय झालं? BQ आणि CR एकरूपण झाले. तेच नेक्स्ट लाईन लिहायचे. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 3 लिहिलं पाहिजे बरं का. 2 and 4 segment BQ is congruent with segment CR, equation number 6. आता 5 आणि 6 चा जर विचार केला, 5 मध्ये आपण BQ is parallel to CR लिहिलेलं आहे आणि BQ is congruent with CR and therefore quadrilateral BCRQ is a parallelogram. By definition प्रत्येक ठिकाणी रिझन देणं महत्वाचं आहे. आणि जर बाय डेफिनेशन हा पॅरलल असेल म्हणजे आता काय झालं? BQ आणि CR तर आपल्याला जे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे ते या ठिकाणी होतं. आणि त्याच्यामुळे फ्रॉम आता या पुढचा पुसतो काही गरज नाही. सो फ्रॉम डेफिनेशन आपल्याला काय विचारलेलं आहे की सेगमेंट BC is parallel to segment QR आणि segment BC is congruent with segment QR आणि याला आधार या ठिकाणी असेल opposite sides of
parallelogram are parallel and congruent या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे आणि या पद्धतीने जर सोडवलं तर दॅट इज द मोस्ट इझिएस्ट वे टू सॉल्व दिस एक्झाम्पल. दोन वेगवेगळे क्वाड्रिलॅटरल घ्यायचे, ते पॅरॅललोग्राम दाखवायचे आणि त्यातली एक बाजू दोन्ही मध्ये काय कॉमन आहे म्हणून राहिलेल्या बाजू एक ग्रुप आणि त्याची राहिलेली बाजू ही या ठिकाणी आपल्याला दाखवायची. अशा पद्धतीने हे गणित परीक्षेला मला महत्वाचं वाटतं. आठवं स्टार मार्क केलेलं गणित आहे, वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येतं. आपण एका पद्धतीचा विचार करतोय, ही सोपी वाटेल असेल तर या पद्धतीने सोडवा. अदरवाईज तुम्ही जर कोणत्या पद्धतीने सोडवलं असेल आणि ती जर तुम्हाला सोपी वाटत असेल तर त्या पद्धतीने सोडवा. इथं ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही आहे कोणत्या मेथडने, फक्त इट इज द मेथड दॅट लॉजिकली करेक्ट विल एक्सेप्ट इन अ एक्झामिनेशन. सो काय दिलेलं आहे इन द फिगर ABCD इज अ ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियम बद्दल सगळी माहिती आपल्याला आहे, वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. AB is parallel to DC. One of its pair is a parallel. Point P and Q are the midpoints of AD and BC respectively. We have to prove that PQ is parallel to AB and PQ is equal to 1/2 AB plus DC. अशा पद्धतीचे प्रूफ या ठिकाणी आपल्याला द्यायचे. आता इथे एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की ही मिड पॉइंट असल्यामुळे या दोन बाजू सारख्या आहेत, त्याच पद्धतीने या पण बाजू सारख्या आहेत. आता इथे आपल्याला ट्रायंगल तयार केल्याशिवाय काही करता येत नाही, म्हणून वी हॅव टू मेक अन कन्स्ट्रक्शन. सर कन्स्ट्रक्शन काय करायची या ठिकाणी, ड्रॉ सेगमेंट AQ. आता हा AQ सेगमेंट कसा काढायचा आहे, एक्सटेंड इट टू इंटरसेक्ट साइड DC. म्हणजे इथं पहिल्यांदा आपल्याला ही DC बाजू पण थोडीशी वाढवून घ्यायची आणि त्यानंतर AQ पण या पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे. हा AQ या ठिकाणी इंटरसेक्ट झाला पाहिजे आणि या ठिकाणी आपण नाव देणार आहोत त्या बिंदूला A. म्हणजे आता आपण कन्स्ट्रक्शन काय केलेली आहे तर ती कन्स्ट्रक्शन पहिल्यांदा लिहून घेऊया. कन्स्ट्रक्शन अशी केलेली आहे, ड्रॉ सेगमेंट AQ हा पहिल्यांदा AQ, एक्सटेंड इट कुठपर्यंत करायचं आहे, अप to R, which is on the extended segment of DC such that D dash C dash R. काय लिहिलेलं बघ, ड्रॉ सेगमेंट AQ, एक्सटेंड इट टू अप टू R. हा अप टू R पर्यंत एक्सटेंड करायचा. कशा, विच इज ऑन द एक्सटेंडेड सेगमेंट ऑफ DC पण वाढवून घेतलेला आहे आणि ह्या DC वाढवून घेतलेला हा बरोबर R या ठिकाणी असेल आणि DCR हे तिन्ही बिंदू या ठिकाणी काय असतील, एक रेषीय असतील. अशा पद्धतीची रचना आपल्याला या ठिकाणी करायची. नेक्स्ट आता दिलेली गोष्ट, लाईन AB इज पॅरलल टू DC. लाईन DC हे दिलेले, इट इज गिवन, त्यामुळे याचा विषय नाही आहे. नेक्स्ट, जर हे दोन रेषा एकमेकांना पॅरलल असेल आणि BC चा जर विचार केला अँड BC ऍज अ ट्रान्सव्हर्सल छेदिका म्हणून जर विचार केला तर हा कोन आणि हा कोन या ठिकाणी अल्टरनेट अँगल म्हणून या ठिकाणी एकरूप होतात. सो अँगल ABC is congruent with RCB अल्टरनेट अँगल. परंतु हे कोन आपल्याला नको आहे, आपण यासाठी काय करूया, Q पर्यंत घेऊया. सो and that is angle ABQ is congruent. म्हणजे काय केलं, ABC च्या ऐवजी मी एवढा छोटासा ABQ घेतला आणि RCB च्या ऐवजी RCQ घेतला, RCQ. आणि याला कारण द्या B'Q''C याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, कारण हा पुढे आपल्याला लागणार आहे. कन्सिडर ट्रायंगल इन अ ट्रायंगल ABQ and triangle RCQ
आर सी क्यू, या दोन ट्रायंगल मध्ये या ठिकाणी अँगल ए बी क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल आर सी क्यू फ्रॉम वन वरून आपण हे लिहिलेलं आहे की ऑलरेडी ते प्रूव्ह केलेलं आहे. सेगमेंट बी क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट सी क्यू इज द मिड पॉइंट किंवा गिवन मिड पॉइंट किंवा गिवन काहीही तुम्ही लिहू शकता. ते गिवन म्हणजे सुद्धा तेच दिलेलं आहे. नेक्स्ट या ठिकाणी अँगल बी क्यू ए is congruent with angle CQR is congruent with angle CQR, vertically opposite angle. त्यामुळं triangle ABQ is congruent with triangle RCQ by ASA similarity टेस्टनी हे दोन ट्रायंगल या ठिकाणी एकरूप झालेले आपल्याला आढळून येतील. हे ट्रायंगल एकरूप झाले म्हणजे या ठिकाणी सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट AB आणि RC. बघा AB आणि RC, सेगमेंट RC corresponding side of congruent triangle, इक्वेशन नंबर 2. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी सेगमेंट AQ is congruent with segment RQ. इथं फक्त बाजूंचाच विचार या ठिकाणी आपण करतो. इक्वेशन नंबर 3 या पद्धतीने आहे. आता बघा इथं आपण कुठेही कोणाचा विचार केलेला नाही, फक्त बाजूचा विचार करतो. नेक्स्ट आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जो ट्रायंगल घ्यायचा आहे त्याचा थोडासा विचार करूया. मी अजून आकृती ठेवतो इथं. इन अ ट्रायंगल ADR, आता बघा हा कोणता ट्रायंगल आहे? ADR हा एक्सटेंड केलेला ट्रायंगल. या ट्रायंगल मध्ये या ठिकाणी P is the midpoint of segment AD. This AD. त्याच पद्धतीने Q is the midpoint of AR, कारण आपण AQ आणि RQ सारखे दाखवलेले आहेत इक्वेशन नंबर 3 मध्ये. सो Q इज गिवन. P इथं वाटलंच तर द्या गिवन म्हणून, काही हरकत नाही, रिझन दिलेलं कधी पण सांगा. Q इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AR फ्रॉम 3 मधून आपण घेतलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी जर समजा हा ट्रायंगल ADR हा ट्रायंगल घेतला, P हा AD चा आणि Q हा AR चा असेल तर PQ आणि DR एकमेकांना पॅरलल असले पाहिजे. सो बाय मिडपॉइंट थेरम सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट DR. या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे इक्वेशन. आता ह्याला DR, पण आता इथं या ठिकाणी DR च्या ऐवजी बघा DR च्या ऐवजी आपण DC लिहिलं तर काय होईल? काहीच होणार नाहीये, कारण आपल्याला दोन रेषा या ठिकाणी पॅरलल दाखवायच्या. इथल्या मिड पॉइंट लिहिलेलंच आहे वर. देयरफॉर सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट DC आणि याला आधार या ठिकाणी आपल्याकडनं पाहिजे D', C', या पद्धतीने हा आधार इथं देणं गरजेचं आहे. आकृती परत मी तशीच ठेवतोय, कारण आकृती महत्वाची आहे, शेवटपर्यंत आपल्याला लागणार आहे म्हणून तशीच ठेवतोय. त्यानंतर आता अजून काय दिलेलं आहे गिवन मध्ये, म्हणजे हे एक झालं की PQ इज पॅरलल टू DC, हे लिहिलं, याला इक्वेशन नंबर 4 नाव दिलं. Also we have side DC is parallel to side AB.
हे गिवन मध्ये दिलेलं आहे आपल्याला, गिवन. आणि बघा याला 5 म्हणूया. 4 मध्ये काय दिलेलं आहे की डीसी इज पॅरलल टू पीक्यू, आणि इथं काय म्हणतोय आपण, डीसी इज पॅरलल टू एबी, म्हणजे डीसी म्हणजे पीक्यू आणि एबी या एकमेकांना काय झाल्या, पॅरलल झाल्या. सो फ्रॉम इक्वेशन 4 and 5, फ्रॉम इक्वेशन 4 and 5 नीट लक्षात घ्या, PQ is parallel to DC आणि DC is parallel to AB, म्हणजे DC सारखे आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण लिहू शकतो की PQ is parallel to AB. So from equation 4 and 5 we have segment PQ is parallel to side AB या पद्धतीने लिहू शकतो. Also आता इथं याची गरज नाहीये, हे पण पुसतोय. साइड PQ इज इक्वल टू, मिड पॉइंट थेरपी काय झाली, साइड PQ इज इक्वल टू 1/2 कुणाच्या, DR च्या, 1/2 DR, साइड DR, आणि याला आधार या ठिकाणी मिड पॉइंट थेरम. परत मिड पॉइंट थेरम. आता इथे DR ची जर विचार आपण केला तर DR आपल्याला विभागलेला दिसतो. सो PQ इज इक्वल टू 1/2 DR DC प्लस CR या पद्धतीने, बिकॉज D डॅश C डॅश R आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला उत्तर जे विचारलेलं आहे ते उत्तर या पद्धतीने, उत्तर पी परत एकदा सांगतो, PQ इज इक्वल टू 1/2, एक उत्तर आपण मिळवलेलंच आहे, AB प्लस DC. आता यामध्ये DC तर आलेलं आहे, CR बघा, CR आणि AB आपण ऑलरेडी सारखे दाखवलेले आहे, बट AB इज इक्वल टू CR प्रूव्ह, ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे PQ इज इक्वल टू 1/2 CR च्या ऐवजी AB आणि DC आहे असं, आणि हेच या ठिकाणी आपल्याला सिद्ध सांगितलेलं होतं, आणि हेच आपण इथं सिद्ध केलेलं आहे. इथे एक सिद्ध केलेलं आहे की PQ इज पॅरलल टू AB and PQ इज इक्वल टू 1/2 AB प्लस DC. अशा पद्धतीने हे गणित थोडंसं मोठं असलं तरी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, स्टार मार्क केलेलं गणित आपल्याला सांगता येतं. लास्ट एक्झाम्पल, इन द फिगर ABCD इज अ ट्रापेझियम, AB इज पॅरलल टू DC दिलेलं आहे. पॉइंट M and N are the midpoints of the diagonal AC and DB respectively. We have to prove that MN is parallel to AB. MN is parallel to AB. आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. यासाठी we have to make a construction. तर कन्स्ट्रक्शन कशी करायची, तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपल्याला या पद्धतीने नावं थोडीशी बदलून घ्यावी लागतील. नावं फक्त या पद्धतीने बदलून घेतोय, A B C आणि D. आता काय करायचंय एक्झॅक्टली इथं, तर ड्रॉ सेगमेंट DM, हा DM सेगमेंट काढायचा आहे, अँड एक्सटेंड इट टू इंटरसेक्ट AB ऍट पॉइंट T. या पद्धतीने करून घ्यायचं. याशिवाय M to N जोडून द्यायचे. आता कशासाठी करायचंय हे मी एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला सांगतो की हे कशासाठी केलंय आपण. तर यामध्ये कन्स्ट्रक्शन काय झाली, कन्स्ट्रक्शन ड्रॉ अ सेगमेंट DM and extend it to intersect side AB at point T. आपण काय केलेलं आहे, DM एक्सटेंड केला कुठपर्यंत, साइड AB ला इंटरसेक्ट होईपर्यंत, आणि ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतो त्या ठिकाणी T नाव दिलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जॉइन M and N, also join M and N, join M and N. आता याच्यामुळे काय झालं याचा विचार करूया. म्हणजे मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन मगाशी सांगितलं होतं, कन्स्ट्रक्शन का केली ते या ठिकाणी मी सांगतो. इथे T आहे, T.
टी. आता बघा या ठिकाणी याच्यामुळे काय झालं की डीसी साइड डीसी इज पॅरलल टू साइड AB इट इज गिवन. AB इट इज गिवन. आता या दोन बाजू ट्रॅपेझियम आहेत पॅरलल असल्यामुळं या ठिकाणी AC ट्रान्सव्हर्सल जर घेतली आपण अँड AC as a ट्रान्सव्हर्सल जर घेतली तर अँगल DCA हा अँगल DCA is congruent with angle BAC alternate angle. आता बघा हे कोणते अँगल आहे याचा विचार आपण या ठिकाणी करूया. DCA आता काय घेतले पहिल्यांदा DC पॅरलल टू AB प्लस AC त्याची ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे पहिला अँगल DCA हा आणि BAC हे दोन अँगल अल्टरनेट आहेत आणि त्यामुळे ते एकरूप झाले. ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना पॅरलल आहे आणि AC त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण हे दोन अँगल एकरूप लिहिलेले आहेत. आता हे एवढे मोठे नको आहेत आपल्याला अँगल. सो दॅट इज DCM DCA च्या ऐवजी DCM घेतलेला अँगल DCM इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल BAC च्या ऐवजी BAM सॉरी बी सुद्धा नको आपल्याला TAM. मी मग सांगितलं नाही कशासाठी घेतलं तर आपल्याला हा या ठिकाणी कोण घ्यायचा. सो TAM या पद्धतीने आपण घेतलेले आहे. याला आधार या ठिकाणी मी देतोय A''M''C बघा AMC आणि त्याच पद्धतीने D''M''T कॉमा D''M''T हे तिन्ही बिंदू हे एक रेषा असल्यामुळे या ठिकाणी आपण घेतो. तर अशा पद्धतीने किंवा इथं आपल्याला नाही इथं हा घ्यायला लागेल या पद्धतीने A''T''B घ्यावा लागेल A''T''B हा घ्यावा लागेल आणि AMC या पद्धतीने हे घेतलेले. नाउ इन अ ट्रायंगल DCM and triangle TMA TAM बघ कोणते ट्रायंगल आहे त्याचा विचार करू. DCM मी आता हा ट्रायंगल या पद्धतीने दाखवतोय. DCM आणि दुसरा ट्रायंगल TAM हा पहिला ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. या दोन ट्रायंगलचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. बघा DCM आणि TAM या दोन ट्रायंगलचा विचार करणार आहोत. सेगमेंट MC बघा सेगमेंट MC because M is the midpoint. MC is congruent with segment पहिल्यांदा कोण विचार कारण आपल्याला हे दाखवायचं. अँगल DCM is congruent with angle TAM याला आपण इक्वेशन 1 म्हटलं तरी चालेल. फ्रॉम इक्वेशन 1 segment MC is congruent with segment MA बघा MC is congruent with MA because M is the midpoint. M is the midpoint of AC segment किंवा diagonal AC diagonal AC या पद्धतीने जे दिले तेच म्हणूया म्हणजे आपले मार्क कोणी कमी करणार नाही. Also angle DCM बघा DCM आता हा आणि हा DMC is congruent with
TMA व्हर्टिकली अपोजिट बघा, DMC आणि TMA हे दोन अँगल आणि हा, म्हणून या ठिकाणी ट्रायंगल DCM is congruent with triangle TAM by ASA similarity test, congruent test. या पद्धतीने आपण लिहिले इक्वेशन नंबर काय किंवा गरज नाही. देयरफॉर सेगमेंट DM is congruent. आता त्यामुळे काय झालं, DM is congruent with segment MT. बघा काय केलेलं आहे आपण, DM is congruent with MT किंवा TM, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हटलेलं आहे. नाउ कन्सिडर इन अ ट्रायंगल, उसको काही गरज नाहीये. इन अ ट्रायंगल कोणता या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे, DTB. बघा काय आहे DTB, D कुठे आहे, DTB या ट्रायंगल मध्ये. या ट्रायंगलचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला लिहिलेले आहे N इज द midpoint of diagonal BD. डायगोनल BD चा मिडपॉइंट झाला. त्याच पद्धतीने M इज द midpoint of segment DT from 2 मध्ये आपण हे सिद्ध केलेलं आहे आणि हे गिवन आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला आधार या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि देयरफॉर सेगमेंट, आता याच्यामुळे काय झालं, N आणि M, त्यामुळे सेगमेंट MN is parallel to segment TB. बघा MN पॅरलल टू, कारण आपण DTB हा त्रिकोण आणि TB एक्सटेंड जर केला तर या ठिकाणी सेगमेंट MN, that is segment MN is parallel to segment TB च्या ऐवजी AB जरी लिहिलं तरी चालेल. आणि याला आधार आपल्याला देता येईल A', T', B, आणि हेच या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे की MN आणि AB हे पॅरलल आहेत A', T', B अशा पद्धतीचा आधार होतो. आणि हे गणित या ठिकाणी पूर्ण होतं. परीक्षेच्या दृष्टीने हे गणित सुद्धा मला महत्त्वाचं वाटतं. अशा पद्धतीने 5वं प्रकरण क्वाड्रिलॅटरल बाय ऑल मीन्स या ठिकाणी पूर्ण झालेलं